अनिल मांडवकर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। येऊन येऊन येणार कोण, मांडवकर आहे कोण? मांडवकर आहे कोण? येऊन येऊन येणार कोण, मांडवकर शिवाय हायच कोण? येऊन येऊन येणार कोण, मांडवकर शिवाय आहे कोण? मांडवकर साहब आगे बढ़ो, तुम्हारे साथ हैं, मांडवकर साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मांडवकर साहब आगे बढ़ो। नमस्कार, मैं पूजा पांडे। आप देख रहे हैं मेट्रो दिनांक टीवी न्यूज। आइए देखते हैं आज की खास खबर। निर्दलीय प्रत्याशी अनिल मांडवकर की रैली वार्ड क्रमांक 166 में दिखा बढ़ता जन समर्थन। मुंबई बीएमसी चुनाव के प्रचार अभियान के दिन जैसे जैसे समाप्ति की ओर बढ़ रहे हैं, कुर्ला के वार्ड क्रमांक 166 में निर्दलीय उम्मीदवार अनिल मांडवकर का चुनाव प्रचार और तेज होता नजर आ रहा है। इसी कड़ी में उन्होंने वार्ड में रैली का आयोजन कर शक्ति प्रदर्शन किया। रैली के दौरान अनिल मांडवकर वार्ड के प्रमुख इलाकों से होते हुए निकले और नागरिकों से सीधा संवाद किया। उन्होंने क्षेत्र की समस्याओं, बुनियादी सुविधाओं और विकास से जुड़े मुद्दों को लेकर अपनी बात रखी। रैली में बड़ी संख्या में समर्थक और स्थानीय नागरिक शामिल हुए, जिससे चुनावी माहौल और अधिक सक्रिय दिखाई दिया। जैसे जैसे प्रचार के दिन खत्म होने को है, वैसे वैसे उनके जनसंपर्क और प्रचार गतिविधियों में तेजी देखी जा रही है। समर्थकों का कहना है कि वार्ड में निर्दलीय उम्मीदवार को लेकर चर्चा बढ़ रही है और जनता के बीच उनका संपर्क लगातार मजबूत हो रहा है। चुनावी सरगर्मियों के बीच अब सबकी निगाहें इस बात पर टिकी है कि प्रचार के अंतिम दिनों में यह रैली और तेज अभियान वार्ड क्रमांक 166 के चुनावी समीकरणों को किस दिशा में ले जाता है। अब आइए देखते हैं मेट्रो दिनांक टीवी न्यूज पर इस प्रचार फेरी के दौरान उपस्थित लोगों ने क्या कुछ कहा। पत्रकार विजय सिंह की रिपोर्ट। नमस्कार, आप देख रहे हैं मेट्रो दिनांक टीवी न्यूज जस्टिस 24 न्यूज। इस वक्त मैं आप पहुंचा हूं छत्रपति शिवाजी तालाब के ठीक ही यहाँ पर जो प्रचार चल रहा है, जो है इनकी निशानी अनिल महादेव मांडवकर जी की जो निशानी चुनाव चिन्ह है रिक्शा, ऑटो रिक्शा आप देख रहे हैं 12 नंबर। यहाँ पर काफ़ी तादाद में फिर एक तरह हम उनके साथ आए हैं, हम उनकी मुलाकात, उनकी प्रतिक्रिया लेने के लिए। तो आइए हम जानने का प्रयास करेंगे अनिल महादेव मांडवकर जी जो चुनाव को लेकर चल रहे हैं, निशानी ऑटो रिक्शा 12 नंबर 166 से क्रमांक। आइए हम उनसे ही उनकी प्रतिक्रिया लेंगे। आज कहाँ कहाँ किस किस जगह अनिल जी आपका दौरा हुआ और किस किस क्षेत्र में आपका जो पद यात्रा बचा हुआ और कहाँ कहाँ आप गए जनता के बीच में? मी अनिल महादेव मांडवकर 166 प्रभाग क्रमांकामधून इलेक्शनला उभा आहे अपक्ष म्हणून, आणि माझी निशाणी आहे ऑटो रिक्षा आणि त्याचा अनुक्रमांक आहे 12। आज मी सकाळी महामाई मंदिर, नवजान सोसायटी आणि जुना कुर्ला सोनापूर लेनचा विभाग आज मी प्रचार केलेला आहे। आणि आज संध्याकाळी शीतल प्लाझा आणि इथला आजूबाजूचा परिसर, सिरसाट बिल्डिंग, रविकिरण सोसायटी, बराच हा जो शिल्लक राहिलेला भाग आहे तो प्रचार करणार आहे। आता मी शीतल प्लाझाला जाऊन आलो, चव्हाण बिल्डिंगला जाऊन आलो। आता जो राहिलेला प्रचार आहे उर्वरित तो करणार आहे। किस तरह का आपका रिस्पांस मिल रहा है? आप कई दिन से जो 10-12 दिन से जो आप प्रचार में लगे हुए हैं, क्या जनता का क्या किस तरह का रिस्पांस मिल रहा है? काफ़ी तादाद में और भी जो कैंडिडेट है सभी लड़ रहे हैं, आपकी तरफ क्या किसी ने क्या आपको वादा किया, दिया क्या? हमारे चैनल के माध्यम से किस तरह अपनी प्रतिक्रिया देना चाहिए? मला कार्यकर्त्यांचं भरपूर समर्थन आहे आणि कार्यकर्त्यांनीच मला सांगितलं की ह्यांची जी मनोपॉली आहे ती मोडीत काढायची आहे, त्यासाठी मी इथं उभा राहिलेलो आहे। आणि मला अपेक्षेपेक्षा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे। इथे सर्व प्रस्थापित आहेत, त्यांच्याबरोबर सर्व साम दाम दंडभेद सर्व वापरत आहेत आणि त्यांच्याबरोबर सर्व काही व्यवस्था आहे। आणि प्रस्थापितांच्या विरुद्ध एक सर्वसामान्य गिरणी कामगाराचा मुलगा उभा राहिलेला आहे आणि मला पूर्ण खात्री आणि विश्वास आहे की मी ह्या लोकांवर मात करून नक्की विजयी होईन, कारण जो रिस्पॉन्स अपेक्षापेक्षा खूप चांगला मिळतोय, त्यामुळे माझा अजून हुरूप वाढलेला है। अनिल जी, मैं जानना चाहूँगा जिस तरह पानी की समस्या को लेकर काफ़ी लोगों ने मोर्चा भी निकाला है, उसके लिए क्या कहना चाहेंगे? आज जो छत्रपति शिवाजी महाराज शीतल तालाब में आज जो विसर्जन करते हैं, वहाँ पर भी जो रोड के जिस तरह के कार्य को, उसके लिए क्या कहना चाहेंगे? ट्रैफिक के विभाग में जो शेयरिंग रिक्शा है, जो पानी की किस तरह की, इसके ऊपर किस तरह का अपनी प्रतिक्रिया रखना चाहोगे? मी एक एक मुद्दे घेतो। एक पाणी, आता कुर्ल्याला सकल भाग आहे, त्यामुळे इथे पाणी भरतंच पावसाळ्यात। नियोजन नाही आहे बरोबर महानगरपालिकेचं। गेले 3 वर्ष तर इथे नगरसेवकच नाही,
सर्व प्रशासन बघते आणि सर्व राज्य सरकारचे गाईडलाईन्सने प्रशासन काम करते. म्हणजे लोकशाहीमध्ये तुम्हाला जनतेचा एक प्रतिनिधी हवा आहे. आज 3 वर्ष इलेक्शन नाही, दुर्दैव आहे, असं कधी झालं नाही. मागच्या इतिहासात असं कधीच झालं नाही, इलेक्शन नाही. आणि त्यामुळे सर्व कारभार सर्व ओस पडलेला आहे. सर्व जनतेच्या समस्यामध्ये भयंकर वाढ झालेली आहे. आता मागच्या लोकांनी काय केलं न केलं आहे तो भाग वेगळा आहे, परंतु पाणी इथे खरंच नाही मिळत. आम्ही एलवाडला धनाजी हर्लेकर साहेबांबरोबर मिटिंग केली आहे. टक्केवाडपासून अगदी हा एरियापर्यंत जुना कुर्ला एरिया आहे, तलाव परिसर एरिया आहे, पाण्याचा प्रेशर भरपूर कमी आहे. आणि त्या लोकांनी प्रयत्न केलेला आहे हिर्लेकर साहेबांनी, परंतु एक आता प्रोटोकॉल आहे त्यामुळे मी नाव घेत नाही. त्यांनी ते काम बंद पडलं. काळे मार्गावरती काम बरोबर प्रगतीपथावर होतं, परंतु ऐन वेळेला ते काम थांबलं. त्यानंतर धनाजी हर्लेकर साहेबांच्या दालनात एक मिटिंग झाली. त्या मिटिंगमध्ये मी सुद्धा स्वतः होतो. एकदम प्रचंड गरमागरमीची मिटिंग झाली. त्यानंतर घाटकोपरचे पाणी खात्याचा जो विभाग आहे तो सुद्धा आलेला, त्यांनी सुद्धा सांगितलं. तर माझं एक साधं आणि सोपं हे आहे, पाण्याचं जर आपण करू शकत नाही तर गावच्या ठिकाणी तुम्ही कपडे धुण्यासाठी किंवा भांडी वगैरे घासण्यासाठी ठिकठिकाणी महानगरपालिकेच्या माध्यमातून द्या ना, बोर द्या ना त्यांना करून. शक्य आहे ते करणं. पिण्याच्या पाण्यासाठी व्यवस्था वेगळी करा. परंतु काय माहिती आहे, इथे गेले 3 वर्ष कोण नगरसेवक नाही आणि गेले 5 वर्ष कसा कारभार झाला आहे ते सर्वांनी जनतेला माहिती आहे. त्याबद्दल मी कोणावर आरोप प्रत्यारोप करत नाही. तो माझा अजेंडाच नसतो. परंतु पाण्यासाठी 100% मी माझ्या पातळीवरती अगदी दालनात प्रश्न उपस्थित करेन जर नगरसेवक झालो तर. आणि झालो नाही तरीसुद्धा मी धनाजी हर्लेकर साहेब किंवा त्याच्यानंतर भविष्यात जे कोण असेल त्यांच्याशी मी वारंवार पत्रव्यवहार किंवा मिटिंग करेन आणि कुठल्याच्या पाण्याच्या समस्याच्या त्यामध्ये मी नक्कीच भाग घेईन आणि त्यामध्ये प्रश्न हिरिरीने मांडेन. दुसरा क्रमांक आहे शीतल तलाव. सुशोभीकरणाच्या नावाखाली जे काय चाललेलं आहे धिंगाणा, हा मी चुकीचा शब्द कदाचित वापरत असेल. आज तलाव खूप छोटा केला आहे. तुम्ही म्हणताय सुशोभीकरण, लोकांना सुशोभीकरण हवं आहे, नक्कीच पाहिजे. तुम्ही बरेच ज्या गोष्टी सांगितल्या त्या केल्या नाहीत. पाण्याच्या फवारे किंवा बोटिंग मिटिंग अजूनपर्यंत काय झालेलं नाही. सर्व गोष्टी सर्व हवेत आहेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट तुमच्या माहितीसाठी मी सांगतो, आज एवढा निधी जो खर्च झाला आहे त्या प्रमाणात तशा सुविधा दिसत नाही आहेत. म्हणजे परत ड्रेनेज लाईन असं ऐकायला भेटतं, किती खरं खोटं मलाही माहिती नाही. ड्रेनेज लाईन सोडली आहे. जर सोडली असेल तर चुकीचं आहे, कारण इथे आज आमचं पवित्र स्थान आहे, तिथे गणपती विसर्जन होत आहे, देवी विसर्जन होत आहे. तर ड्रेनेज लाईन त्यामध्ये जॉईन व्हायला नाही पाहिजे. ॲक्च्युली कन्फर्म न्यूज मला ते खात्री करायला लागेल आहे की नाही, त्यामध्ये मी संशय आहे. त्यामध्ये पूर्ण खातरजमा केल्याशिवाय मी स्टेटमेंट करणं सुद्धा धाडसाचं होईल. पण असं ऐकिवत आहे तर तसं होऊ नये, त्याबद्दल प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यायला पाहिजे. आणि आज तलाव जो आहे तो वेळोवेळी साफ करायला पाहिजे, कारण तिथे आपले बरेच हिंदी भाषिक बांधव छटपूजासुद्धा साजरा करतात. त्या लोकांना पाहिजे तशी सोयी सुविधा मिळत नाही. ॲक्च्युली मिळायला पाहिजे. आणि प्रशासन वगैरे सर्व नुसतं राजकीय अजेंडा लावतात. ॲक्च्युली हिंदी भाषिक आमचेच बांधव आहेत, तिथे राजकीय अजेंडा लावण्याची गरज नाही. प्रशासनाने तिथे इनिशिएटिव्ह घ्यायला पाहिजे, पुढाकार घेऊन त्यांना सर्व इथे बॅनरबाजी केली जाते, दुर्दैव आहे. प्रशासनाने का ना भाग घेत? गणपती देवीला काय विसर्जनाच्या वेळेला नसते बॅनरबाजी, छटपूजेलाच काय बॅनरबाजी? माझा म्हणायचा उद्देश एवढाच आहे, छटपूजा ही सुद्धा आमच्या बांधवांचीच आहे. एल विभाग प्रशासनाने त्यामध्ये स्वतः इनिशिएटिव्ह पुढाकार घेऊन कार्य करावं, त्या लोकांना ज्या काही सोयी सुविधा आहेत त्या द्याव्या. आणि राहिला दुसरा प्रश्न ट्रॅफिकचा, तुम्हाला सांगतो हलावपूल जंक्शन आहेत, तिथे 4 रस्ते एकत्र जमतात. तिथे माझी मागणी आहे महानगरपालिका आणि वाहतूक प्रशासन यांनी जॉईंट व्हेंचर करून तिथे सिग्नल उभा करावा किंवा ठराविक टायमासाठी तिथे ट्रॅफिक हवालदार किंवा सिटी पोलीस हवा आहे. कारण कोणच ऐकत नाही, पोलीस प्रशासनाचंच ऐकलं जातं, बाकी तिथे सर्व हमखास दादागिरी चालते. आणि रिक्षा 3-4 कसे काही लोकांच्या जीवाची पर्वा नाही, कसे गाड्या स्पीडमध्ये करतात. उद्या ॲक्सिडेंट झाला तर कॅज्युअलिटी होऊ शकते. दुर्दैवाने झाला नाही, होऊ नये त्यासाठी ट्रॅफिक प्रशासन आहे, महानगरपालिका प्रशासन
यांनी संयुक्तरित्या जॉईंट व्हेंचरमध्ये कार्यवाही करण्याकरता पुढाकार घ्यावा. मी असं म्हणत नाही ते की सर्व काय करत नाहीत, करतायत, परंतु त्याला वेग द्यावा. हलापुल्ला तिथे सिग्नल पाहिजे, कारण तिकडनं ज्या रिक्षा येतात शीतल, कमानी आणि जरीमरीत, तो रस्ता त्यांचा तोच आहे आणि सर्व ट्रॅफिक जाम आहे हलापुल जंक्शनला, कोणाचंच लक्ष नाही. आणि मी स्वतः अनुभव घेतलेला आहे की तिथे ॲम्ब्युलन्स जाऊ शकले नाही आणि हबीब हॉस्पिटल आहे, फौजी हॉस्पिटल आहे, एकदम भयंकर लोकांचे त्रास आहेत. त्यामुळे हा जो त्रास आहे ना, तो जर निवारा करायसाठी महानगरपालिकेने पुढाकार घ्यावा. एक मध्ये शेड आहे मस्जिदच्या बाजूला, शेड ती काढा ना, ती पोलिसांची शेड आहे, ती शेड काढली तरी रोड मोठा होईल. का ना काढली जात? कारण का माहिती आहे, तिथे सिग्नल करायच्या अगोदर ती शेड आहे ना, ते खजूरवाल्याचं एक दुकान आहे मस्जिदच्या बाजूला, ती काढली तरी रोड बऱ्याच प्रकारे वाइडनिंग होईल. आणि तो रोड वाइडनिंग करून तुम्ही तिथे प्रॉपर सरकारी माणूस म्हणजे कोण, ट्रॅफिक हवालदार किंवा सिटी पोलीस ठेवा तिथे. कमीत कमी सकाळी 10 ते संध्याकाळी 8, रात्री 8 पाहिजे तिथे, कारण कोणच ऐकत नाही, जो तो आपापलं सर्व हे आहेत. भयानक प्रकार आहे. आखिरी मुद्दा मैं आपसे जानना चाहूंगा, जिस तरह की यहाँ पर बैल बाजार में बड़ी बड़ी गाड़ियाँ आती है, डंपर आती है, सीमेंट मिक्सर का काम है, रोड खराब होता है, प्रदूषण बढ़ता है, बीमारियां लोगों की तरह बढ़ते जा रही है, और जनता किस तरह आपको बारा है आपको? मी तर मिक्सरच्या गाड्यांच्या बद्दलचा प्रश्न एका मुलाखतीत आपल्याला दिलाय, पुन्हा सांगतो. मिक्सरच्या गाड्यामुळे तो रस्ता खचलाय आणि लोकांनी आंदोलन करायचं नाटक केलं. त्यानंतर वरच्या लेवलला सर्व काय झालंय, सर्व इथले लोक सर्वांना माहिती आहे. आंदोलनाचं नाटक केलं आणि सर्व गप्प थंड झालेत. ॲक्च्युली तो मिक्सरचा, पहिली माझी मागणी असेल तर मिक्सरचा कारखाना तिथून हटवा. जर हटवणं अगदीच शक्य नसेल तर तिथे कपडा लावा, जेणेकरून ते धुळीचं साम्राज्य ते बंद होईल. तिसरी गोष्ट म्हणजे रस्ते तिथले नीट करा, कारण रस्ता खचलेला आहे. मी आज प्रचाराच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो, फिर वो खराब हो जाता है. कारण ती क्वालिटी नाही ना. हे सर्व कॉन्ट्रॅक्टर पासून सर्व मिलीजुली आहे सर्व. ॲक्च्युली मी बोलायचा धाडस करतोय, पण आता काय करणार, नाविलाज आहे. कारण क्योंकि आज जनता अगर मौका देती तो इन सब का छुटकारा आपसे हो पाएगा. नक्कीच. आता तुमच्या माहितीसाठी सांगतोय, आता हे इलेक्शनला आता उद्याचे 1 दिवस आहेत. आता माध्यमात बोलावं की न बोलावं, आता हे सर्व 5 वर्ष न दिसणारे पॅकेज घेऊन फिरतायत. हे पॅकेजवाले 5 वर्ष फिरकणार नाहीत. काम करतायत, नाही करतात, करत असतील थोडंफार, मी असं म्हणत नाही अजिबात नाही करत असतील, परंतु ठोस उपाययोजना करत नाहीत. आज हे पॅकेजवाल्यांचं मी ऐकलंय, ते भयानक ऐकलंय. मी तर पॅकेजवाला माणूस नाही, मी काय पैसे देऊ शकत नाही, पण नक्की 100% सांगतो मी कामं करेन. आज पॅकेजवाले सर्व एकेकांचा रेट बघितलं तर भयानकच आहे, म्हणजे सर्वसामान्य ह्याच्यात उतरूच शकत नाही. माझी अवस्था अशी आहे, मी चांगल्या चाहेंगे किसके बारे में आपको इन्फॉर्मेशन मिली है? हां, आता कसं माहिती आहे, इन्फॉर्मेशन आपल्या मित्रपरिवाराकडनं मिळाली आहे, परंतु आपलेच मित्रपरिवार, की कोणाचं नाव घेणं संयुक्त होणार नाही, कारण एक गाईडलाईन्स ही मलाही लागू आहे, सर्वांना लागू आहे. जनता को आपको जिताने के लिए किस तरह हमारे चैनल के माध्यम से संदेशा देना? मी लोकांना सांगेन की बाबा, मी पॅकेजवाला माणूस अजिबात नाही आहे, मी काय पैसा देणार नाही तुम्हाला, पण मी कामं करेन, कारण पैसे देण्याचे इतके माझी ऐपत नाही आहे. आणि मी 100% सांगतो, ज्या ज्या समस्या, आता शीतल तालुका यांनी सुशोभीकरण जागा घेत आहेत. आज तुम्हाला माहिती आहे, आज इथल्या लोकांचा विस्थापित, आज तिकडे ATLला टाकलंय लोकांना, कुर्लेकरांना. तर स्थानिक ठिकाणी द्या ना, तुम्ही कशाला तिथे पाठवता तेवढ्या लांब? आयुष्य 4-4, 5-5 पिढ्या जास्त गेलेत, त्यांना तुम्ही डायरेक्ट कुठे मनमानी इथे जाता ना, कुर्ला सोडून बाहेर का पाठवतायत? आता संदेश नगरच्या लोकांना ATL घ्यायचं घ्या. अरे हे काय दादागिरी चालली आहे तुमची? कुर्ल्यातला माणूस कुर्ल्यातच राहायला पाहिजे. त्यांचं टच असतं. माझा पायाचा ॲक्सिडेंट झालेला, तर माझी नोकरी होती कांदिवलीला, आईला बोललो जाऊया, आई माझी बोलली नाही, माझं आयुष्य गेलं कुर्ल्यात, मी मरणार कुर्ल्यात. बरोबर आहे. नंतर मलाही पटलं, माझा जन्म कुर्ल्यात, मी मरायला कशाला तिकडे जाऊ? तर माझ्या कुर्लेकरांना पाठवलं जातं ATLला. अरे हा काय प्रकार आहे? कुर्ल्यातच करा तुम्ही डेव्हलपमेंट आणि कुर्ल्यात द्या. म्हणजे हे काय चाललंय, तुमच्या माहितीसाठी सांगतोय, हे सर्व धार्जिनं चाललंय, बिल्डर धार्जिनं, सर्व भयानक प्रकार आहे. डेव्हलपमेंटच्या नावाने आता क्लस्टर, म्हणजे सर्व जागा आमच्या ताब्यात आहे आणि बिल्डर ह्यांच्या, आणि सर्व भयानक आहे. म्हणजे ॲक्च्युली मी तर लय सर्वसामान्य आहे, परंतु माझा जे काय थोडाफार अभ्यास आहे, तर हे सर्व भयानक चाललंय. माझ्या कुर्ल्याकरच्या नागरिकांना विस्थापित होत असेल तर कुर्ल्यातच द्या, त्याला ATL वगैरे तिथे विद्यावरला टाकू नका एक त्या कोपऱ्यात, आणि तिकडे काय सोयी सुविधा नाही आहेत. ये सब आप
आपका कार्य रहेगा क्या 166 में जो आज जनता परेशान चल रही है, एचडीएल में दे रहे आज लोगों को यहाँ की शिफ्टिंग, किस तरह का आपका कार्य रहेगा? मी तर पहिलाच विरोध करणार आहे अगदी. हा एचडीएल तर आम्हाला पसंतच नाही. तुम्ही जा ना तिकडे, काय परिस्थिती आहे, काय सोयी सुविधा काहीच नाही आहेत, सर्व फसवणूक आहे लोकांची. वोटर्स को क्या संदेशा देना आम्ही सांगतो बघा, मी इथे आता सर्व प्रस्थापित आहेत, मी प्रस्थापितांच्या विरुद्ध लढा देतोय. लढाई एवढी सोपी नक्कीच नाही, मलाही माहित आहे, परंतु मी जोर लावले, ताकद लावली आहे, म्हणजे जेवढी शक्य आहे तेवढी. आणि तुमच्या माध्यमातून सांगतो की लढाई जिंकलो तर नक्की माझ्याकडनं जे काय शक्य आहे ते नक्कीच करणार. तुमच्या माहितीसाठी एक थोडक्यात उदाहरण देतो. हलावपूलचा समन्वयक मी आहे. आज गेले 18 महिने तिथलं काम थांबवलंय आणि त्यामध्ये मी लढाई लढतोय. तुमच्या माहितीसाठी सांगतो, मीडियाच्या माध्यमातून सांगतो, संजय पोतनी, संभादास दानवे, आशिष शेलार, वर्षाताई गायकवाड हे सर्व पक्ष आलेत, कोणी मदत नाही केली आपल्याला. आणि हे सर्व भयानक आहेत. वरच्या सर्व लेवलला सर्व सारखे आहेत, चांगले आहेत आणि सर्वसामान्य कुर्लेकरांना घरीच धरलं जातं. मला सांगायचं एवढंच आहे, आपण कुठल्या पार्टीच्या बॅनर खाली नाही आहेत, एक सर्वसामान्य आहेत. बघितलं मी पक्षात राहिलं, शिवसेनेत बरेच वर्ष. काय इथे संधी ते फक्त कोणाला दिली जाते काय सांगण्याची गरज नाही आहे. आणि उभा राहिलो आहे, कुर्ल्याचा नागरिक मी आहे, जन्म माझा कुर्ल्यात झाला आहे आणि कुर्लेकरांच्या समस्या मी चांगल्या जाणतोय आणि त्या सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. जुन्या कुर्ल्याला माझा आजोळ आहे. मी माझं आयुष्य 4 वर्ष ह्या महानगरपालिकेच्या शाळेत मी शिकलो आहे, त्यामुळे इथला एरिया मला नवीन नाही, हा जुना एरिया माझ्यासाठी. माझं लहानपण इथे गेलं, तलावात इथे यायचो. एक माझा मित्र आहे वाघमारे, आम्ही इथे यायचो, शाळा सुटली की आम्ही इथे यायचो मधल्या सुट्टी वगैरे. तर हा काही एरिया माझ्यासाठी नवीन वोटर्स नाही. को क्या संदेशा देना चाहिए? मी मतदारांना संदेश देईन, प्रस्थापितांविरुद्ध मी लढतोय. तर तुम्ही प्रस्थापितांना, पॅकेजवाल्यांना साथ देऊ नका. आज ते 5 वर्षानंतर एकदा देतील, परंतु मी एक विस्थापित असं नाही म्हणत, पण मी एक सर्वसामान्य घरातला आहे, गिरणी कामगाराचा मुलगा आहे, लढायला उतरलो आहे. तर नक्कीच तुम्ही मला सहाय्य करा, मतदान करा. आणि माझी निशाणी आहे ऑटो रिक्षा आणि अनुक्रमांक आहे 12. धन्यवाद. तो अनिल मांडेकर जी ने बहुत ही अच्छी प्रतिक्रिया रखी, हमारे चैनल के माध्यम से जो कुछ पूछा बहुत सही और सराहना जवाब दिया है. आइए में जो उनके साथ, जो उनके कार्यकर्ता जो उनके साथ घूम रहे, क्या लग रहा है, जनता का रिस्पांस किस तरह मिल रहा है आपका? जनता का रिस्पॉन्स तो अच्छा चल रहा है. हर जगह पे वोटर लोग बोल रहे कि हम लोग अपक्ष उम्मीदवार अनिल मांडवकर को ही जीत के देंगे. आप क्या कहेंगे? हम भी वही देंगे, बोलेंगे कि अनिल मांडवकर ही जीत के आना चाहिए. आप क्या कहना चाहेंगे? हमारे चैनल जिस तरह प्रचार में निकले हो, वही अनिल मांडवकर को ही वोटिंग करो. सामान्य घर का छोकरा है और वो काम करने वाला, वो किससे लेने वाले ना, सबको देने वाला है. आइए हम इनसे भी जानेंगे जो उनके साथ में. हाँ, ये जरा बोला क्या कहना चाहेंगे अनिल जी के बारे में? जनता का किस तरह, कोण जीतेगा? आम्हाला असं वाटतं ह्यांनी जिंकावं आणि आमच्यासाठी वाडीमध्ये खूप काही करतात, ते इतरांसाठी पण करतील याची आम्हाला गॅरंटी आहे. देखिए किस तरह सभी ने हमारे चैनल के माध्यम से अपनी प्रतिक्रिया को रखा है. तो आज के लिए बस इतना है. सब्सक्राइब एंड लाइक एंड शेयर करना ना भूलिए. हमारे सहयोगी कैमरामैन ओम प्रकाश के साथ